नमस्कार मित्रांनो, आपला सेकंड लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्सनंट घेतलेत. ओके, फर्स्ट लेक्चरमध्ये कुठले कॉन्सनंट घेतलेत? आपण फर्स्ट कॉन्सनंट घेतलं आहे आपण पी, त्याला स्टोक पण बोलतात, कॉन्सनंट बोल पी. नंतर सेम बी. नेक्स्ट घेतला आपण टी. नेक्स्ट घेतला आपण डी. नेक्स्ट घेतला आपण सी एच. नेक्स्ट जे. यांचं नाव काय होतं? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. नेक्स्ट घेतला आपण के. नेक्स्ट घेतला आपण जी. यांचं नाव होरिझेंटल स्ट्रेस स्ट्रोक. नेक्स्ट घेतला आपण एफ आणि नेक्स्ट लास्ट घेतलं व्ही. हे कुठले आहेत? कर स्ट्रोक. आता आपले कुठले चालू झालेत? कर स्ट्रोक चालू झालेत. ओके, हे डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक, हे होरिझेंटल आणि हे कर. आता कर स्ट्रोक चालू आहे. मग आपला आजचा कॉन्सनंट आहे टी एच. पहा, याचं नाव काय? टी एच नाव याचं नाव आहे टी एच. पाहूया आपण. इंटू ब्रॅकेटचं सिम्बॉल आहे आपला टी एच. टी एच 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 टी एच. ॲक्च्युली थ उच्चार आहे त्याचा, पण टी एच म्हणायचं आहे. ओके, कोणता कॉन्सनंट आहे आपला? नेक्स्ट टी एच. कर स्ट्रोक आहे, इंटू ब्रॅकेट सिम्बॉल आहे आणि लाईट, एल म्हणजे लाईट. परत एकदा पाहूया. टी एच 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 टी एच. कोणता कॉन्सनंट आपला? टी एच. काय? इंटू ब्रॅकेटचं सिम्बॉल आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट काय? हा बॅक साईडचा कर आला पाहिजे. कोणते स्ट्रोक चालू आहे आपले? कर स्ट्रोक चालू आहे. डाऊनवर्डवाले कर. मग बॅक साईडला हा कर आला पाहिजे, प्रॉपर असा कर आला पाहिजे. हा बॅक साईडचा कर आला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट कर. आणि हा डॉट आणि हा डॉट स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली पाहिजे. टी एच. नंतर नेक्स्ट आहे दी. सेम बॅक साईडला कर आला पाहिजे आणि हा डॉट एकदम स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, बॅक साईडला कर आणि इथून स्ट्रेट दोन डॉट जॉईन झाले पाहिजे. कुठलं आपला? टी एच. नंतर नेक्स्ट आहे सेम, फक्त डार्क करायचं आहे. दी 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 दी. सेम फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे. दी 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 आणि दी. सेम फक्त डार्क दी. नंतर आपण रिव्हिजन घेतो. असं रिव्हिजन घ्यायची. फर्स्ट कॉन्सनंट आपण शिकलो आहे पी. नेक्स्ट बी, टी, डी, सी एच, जे, के, जी, एफ, के जी एफ, व्ही, टी एच आणि दी. आपण एवढे कॉन्सनंट शिकलो आहे. ओके, फर्स्ट कॉन्सनंट शिकलो आपण पी, बी, टी, डी, सी एच आणि जे. ओके, पहा आपण एवढे कॉन्सनंट शिकलो. पहा आपण आता क स्ट्रोक शिकतोय. ओके, आपले कुठपर्यंत झाले? डी पर्यंत झाले. ओके, आपले डी पर्यंत कॉन्सनंट झाले आहेत. नेक्स्ट आहे आपला एस. ओके, सेम आहे, फक्त टी एच जो आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन. एस इंटू ब्रॅकेटचं सिम्बॉल कम्प्लीट. एस लाईट आहे. एस 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 एस. इम्पॉर्टंट काय? हा एस आहे. पहा, हे दोन डॉट जॉईन झाले पाहिजे आणि बॅक साईडचा कर. कुठले कॉन्सनंट झाले आपले? कर. मग बॅक साईडला कर प्रॉपर आलं पाहिजे. परत एकदा पाहूया आपण. एस 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 एस
एस एस एस एस कुठला कॉन्सनंट एस. हाईट सेम आहे सगळ्यांची, लेंथ जी आहे ती प्रॉपर आहे एस. नेक्स्ट आहे फक्त डार्क येईल झेड. काय नाव आहे त्याचं? झेड. एस एस झेड, सॉरी झेड आहे. झेड 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 झेड. बॅक साईडला कर आला पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बॅक साईडचा कर. परत एकदा पाहूया आपण. झेड 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 झेड. नेक्स्ट आपण काय करत असतं? रिव्हिजन. रिव्हिजन घेताना स्टार्ट टू एंड. फर्स्ट कॉन्सनंट शिकलो आपण पी. पी कसं? लाईट. पी लाईट बी डार्क. टी लाईट डी डार्क. सी एच लाईट जे डार्क. के लाईट जी डार्क. एफ लाईट व्ही डार्क. टी एच लाईट डी डार्क. एस लाईट झेड डार्क. ओके, हे कुठले कॉन्सेप्ट आपले? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. कुठले? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. के आणि जी होरिझॉन्टल आणि हे डाऊनवर्ड कर्व स्ट्रोक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला एस एच. ओके, नेक्स्ट आहे एफ जो आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काढायचं. आपण एफ शिकलो आहोत ना, बघा हा एस एच. इम्पॉर्टंट काय? बॅक साईडचा कर. हा बॅक साईडचा कर. कुठला कॉन्सेप्ट आहे आपला आता? एस एच. पहा एस एच आहे. एस एच 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 एस एच. परत एकदा पाहूया. इम्पॉर्टंट काय? बॅक साईडला कर आलं पाहिजे. एस एच 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 एस एच. कुठला आहे तो? एस एच. नेक्स्ट सेम फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे. झी 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 झी. सेम फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे. झी 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 झी. नेक्स्ट आहे रिव्हिजन. ओके, नेक्स्ट आहे रिव्हिजन. रिव्हिजन घेताना स्टार्ट टू एंड. फर्स्ट कुठला शिकलो आपण? पी. पी लाईट बी डार्क. टी लाईट डी डार्क. सी एच लाईट जे डार्क. यांचं नाव काय? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. नंतर के लाईट जी डार्क. हे होरिझॉन्टल. के जी एफ एफ व्ही टी एच डी एस झेड इश आणि ही झी. हे कोणते कॉन्सेप्ट आहे आपले? डाऊनवर्ड कर्व स्ट्रोक. कर्व स्ट्रोक चालू आहे आपले आता. नेक्स्ट आहे एम. एम कसं आहे? सेम टी एच एस झेड सेम तसंच आहे, फक्त होरिझॉन्टल येईल आडवा. एम 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 एम. स्लोली प्रॅक्टिस करायची. 100% परफेक्ट येत नाही तोपर्यंत. 100% परफेक्ट आलं स्पीड. बघा एम आहे आपला. एम कॉन्सनंट आहे. एम 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 एम. नेक्स्ट आहे आपला एन. एन 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 एन. हे कुठले? होरिझॉन्टल कॉन्सेप्ट. होरिझॉन्टल म्हणजे आडवे. एन लाईट आहे. एम लाईट एन लाईट. एन 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 एन. इम्पॉर्टंट काय? बॅक साईडचा कर. एमचा आला पाहिजे, एनचा पण बॅक साईडचा कर. ओके, नंतर नेक्स्ट आहे आय एन जी. सेम फक्त डार्क. इंग म्हणतो आपण त्याला. आय एन जी येतो ना आपला वर्ड्स कमिंग गिविंग.
ओके, तो बोला वर्ड्स आहे इंग 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 इंग. सेम फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे. इंग 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 इंग. काय आय एन जी आहे आपला तो, आय एन जी किंवा इंग. नंतर नेक्स्ट रिव्हिजन. रिव्हिजन घेताना स्टार्ट टू एंड. पी लाईट बी डार्क, टी लाईट डी डार्क, सी एस लाईट जे डार्क, के लाईट जी डार्क, एफ लाईट व्ही डार्क, टी एस लाईट डी डार्क, एस लाईट झेड डार्क, एस एस लाईट जी डार्क, एम एन आणि आय एन जी. ओके, हे कोणते कॉन्सेप्ट आहे आपले? डाउनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक हे होरिझॉन्टल, एफ व्ही टी एस डी हे कर स्ट्रोक, आणि हे एम एन आय एन जी हे होरिझॉन्टल कर स्ट्रोक. मग आपण एवढे कॉन्सेप्ट शिकलो आहे. प्रत्येक कॉन्सेप्ट 2 पेज प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, प्रत्येक कॉन्सेप्ट किती? 2 पेज, आणि रिव्हिजन 1 पेज. प्रत्येक कॉन्सेप्ट जे आहेत 2 पेज. आपला आजचा सेकंड लेक्चर होता. उद्या आपण राहिलेले जे कॉन्सेप्ट आहेत ते कम्प्लीट करणार आहोत. ओके, पीपासून तर आपल्या एचपर्यंत कॉन्सेप्ट आहेत. मग आज आपण आय एन जीपर्यंत घेतले आहोत. ओके, उद्या आपण जे राहिलेले कॉन्सेप्ट आहेत ते कम्प्लीट करणार. ओके, धन्यवाद.